विजयजी वाघमारे, कायदा सल्लागार समिती राष्ट्रीय कमिटीचे अध्यक्ष शशीभाई उमरणे, आमचे कर्नाटकचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश भारती डोंगरेजी, आमचे साताराचे जिल्हाध्यक्ष कांबळे साहेब, त्या ठिकाणी विरोधाचे अध्यक्ष कांबळे साहेब, या ठिकाणी बरेचसे नेतेगण उपस्थित आहेत. अनेक जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत. सर्वांची नावं घ्यायला उशीर होणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी ही क्रांती या महानच्या 14 दलाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आणि देशाला सांगितलं या देशामध्ये आम्हाला माणसासारखी वागणूक मिळत नाही. या देशाचे महात्मे जेवढे होऊन गेले ते त्या काळी सांगत होते की आम्ही अस्पृश्य समाजाला हा आमच्या धर्माचा आमच्या समाजाचा घटक आहे आणि म्हणून त्यासाठी सुद्धा आम्ही त्याग करत आहोत. काँग्रेस सारख्या पक्षाने ज्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही 20 लाख रुपये अस्पृश्य निवडण्यासाठी खर्च करत आहोत, परंतु त्या ठिकाणी बोलण्यात परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाने आमच्या समाजासाठी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये आणि जो जातीवाद जो धर्मवाद या देशामध्ये आहे तो पुढेही राहील. आणि म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मतदारसंघ नव्हे तर त्या काळामध्ये इंग्रज वेगळं राज्य वेगळा देश देऊ पाहत होते, परंतु त्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या लोकांनी आणि मनुवादी लोकांनी त्या ठिकाणी खो घातला. महात्मा गांधी यांनी येरवड्याच्या पुण्याच्या या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलं या मागण्यांच्या विरोधात. आणि म्हणून त्यावेळेस बाबासाहेब म्हटले होते एक गांधी मेला तरी चालेल, परंतु मी कोट्यावधी दलितांची हत्या करणार नाही. परंतु त्यावेळेस बाबासाहेबांचे आरोप झाले, अनेक प्रकारचे बाबासाहेबांना त्यावेळेस जीव मारण्याची धमकी समाजाला संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी बघितलं झेंगे तो और लढेंगे, माझा समाज जर वाचला जगला यापुढेही क्रांती करू शकतील. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने धम्म कार्यासाठी धम्म दिला, भगवान बुद्धाचा आणि सामाजिक क्रांतीसाठी समता सैनिक दल आणि राजकीय अस्तित्वासाठी आपला रिपब्लिकन पक्ष दिला. आम्हाला बोलायचं जाऊ दे आपल्या कशाला बोलायला गेलं. परंतु आज रिपब्लिकन पक्षाची अवस्था अशी आहे, एक नाही एकत आणि बाप नाही लेखात आमची अवस्था अशी झालेली आहे. एका ठिकाणी एक नेता म्हणतो की मी बाबासाहेबांचं रक्त आहे आणि संपूर्ण देशातला जगातला समाज हा रक्त नाहीये, म्हणजे आमचा कुणाचा बाबासाहेबांशी काही संबंध नाही. रामदासजी आठवले त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री होऊन आपली खुर्ची सांभाळत आहेत. आम्ही लोक दुर्भाग्य आमचं आहे की आम्ही बीजेपी आणि एकनाथ शिंदे सोबत आहोत, परंतु समाजावरती अन्याय अत्याचार रोज होत आहे आणि वाढत आहे. आणि म्हणून हा अन्याय अत्याचार किती दिवस चालणार आहे. आमच्याकडे राजकीय सत्ता असताना भगवान बुद्धाचं महाबोधी विहार आजही ब्राह्मणांच्या ताब्यात आहे, परंतु या ठिकाणी रिपब्लिकन आमचे नेते या विषयावरती आणि आंदोलन केलं. कवडे सरांच्या नेतृत्वात मंडलाचं आंदोलन केलं, बहुतकाचं आंदोलन केलं, परंतु आजही भगवान बुद्धाचं ज्या ठिकाणी बुद्धत्व प्राप्त झालं भगवान बुद्धांना, त्या ठिकाणी आजही ब्राह्मणांच्या हातामध्ये ताब्यामध्ये ते महाबोधी विहार आहे. काल परवा
बघितलं की परभणीमध्ये ज्या पद्धतीने आपल्या लोकांना मारहाण करण्यात आली पोलिसांच्या माध्यमातून, पोलिसांना पुढे करून आमच्या घराच्या राखण्यामध्ये करण्याचं षडयंत्र सुरू आहे. काल बरं नागपूरमध्ये षडयंत्र सुरू झालं. नागपूरमध्ये अल्पसंख्याक समाजावरती हल्ले करण्यात आले. त्या ठिकाणी आमच्या वत्सलाताई म्हणून आमची भगिनी आहे परभणीमध्ये, तिला अशा पद्धतीने मारहाण केली, लग्न करून तिला मारहाण करण्यात आली. तिच्या गुप्त अंगावर लाटा मारण्यात आल्या. आमचा दलित समाजाचा सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मार इतका मारला, त्याचा खून करण्यात आला. पीपल्स रिपब्लिक पार्टीने परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढला. त्या ठिकाणी सर्व समाजाने सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. परंतु अजूनही ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि आमच्या लोकांना बेदम मारहाण केली, आमच्या महिलांना मारलं, लहान बच्चांना मारलं, लहान मुलींना मारलं, त्या ठिकाणी अजूनही त्या लोकांवरती गुन्हे दाखल झालेले नाहीये. आणि म्हणून हा अन्याय अत्याचार किती दिवस आम्ही सहन करणार आहोत. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना सर्वांना आमचं सांगणं आहे की ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय त्या पद्धतीने आंदोलन तुम्ही देखील केलं पाहिजे. बौद्ध गावाचं आंदोलन असेल, परभणीचं आंदोलन असेल, आमच्या समाजावरती रोज अन्याय अत्याचार होत आहेत हे आंदोलन असेल, या ठिकाणी हा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे. आजही अल्पसंख्याक समाज भयभीत झालेला आहे, नव्हे दलित समाज सुद्धा भयभीत झालेला आहे की ज्या पद्धतीने षडयंत्र सुरू आहे, आमच्या लोकांना जसं उंदराला कोपऱ्यात घेऊन मारल्या जातं, जीव ठार केलं जातं, त्या पद्धतीने आमच्या समाजाला कोपऱ्यात घेऊन मारायचं काम सुरू आहे. या अन्याय अत्याचार कार्यकर्त्यांना बरबाद करण्याचं काम हे थांबलं पाहिजे. या ठिकाणी हीच विनंती करतो. या महाराष्ट्र संग्राम दिनाच्या निमित्तानं जर आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या या आंदोलनाला जर आपण खरोखर या ठिकाणी सर्वजण सहभागी होत असाल तर हे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी उद्यापासून क्रांतीची मशाल आपण हातात घेऊन क्रांतीची लढाई आपण सुरू केली पाहिजे एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद गणेशभाई. आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केलेले